लाभलेले आहेत ते दिवा गावचा बुलंद आवाज, चांगले आवाज, खास करून गुपेश म्हात्रे याने त्यांनी यानं कॉम्प्लिमेंट दिली होती याच कॉमेंटेटरला का सुनंदन लेले जे आहेत त्यांच्या वाणीमधून त्यांचे उभे आवाज आम्हाला ऐकायला मिळाले. थँक्यू सो मच गुपेश, चांगली एक कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही योगेश कोहलीला. योगेश कोहली आगे का खुदे का आंखों कॉल सुनाने के लिए कमेंट्री बॉक्स. थैंक्स सो मच वंस अगेन प्रदीप विचारे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या व 64 कलेचा देवता गणरायाला वंदन करून व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून व आई एकविरेला नमस्कार करून मी तुमच्यासमोर आज रुजू होतोय. तर ह्या घनसोली 11 लिजेंड ट्रॉफी 2021 ह्या ग्रँड फिनालीचा दिवस पहिल्या सत्रातील सकाळच्या सत्रातील पहिल्या फेरीचे सामने दुसऱ्या फेरीत आमने सामने लढताना आपल्याला दिसत आहेत. श्रीकृष्ण दिवा विरुद्ध जय गणेश सारसोलेमध्ये दोन मातब्बर संघ आमने सामने लढताना दिसत आहेत. तर पाहायला गेलं तर नाणेफेकीचा कॉल लागला गेला तो श्रीकृष्ण दिवा संघाच्या बाजूने व क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. जय गणेश सारसोले संघाला चांगलं विवरण आपल्याला पाहायला मिळालं, चांगलं वाणी आपल्याला ऐकायला RJ प्रदीपजी विचारे सर यांच्या वाणीतून आपण एक अतिशय सुरेख विश्लेषण आपण ऐकलं गेलं. क्रिकेट काय असतं आणि सचिन सरांनी काय केलं आणि कोणाला सल्ला दिला याच्याबद्दल आपण वास्तविक डिटेलमध्ये त्यांचा अनुभव होता. तो अनुभव सातत्याने आपण ह्या त्यांच्या वाणीच्या माध्यमातून शेअर करून व तसेच पहिल्या सामन्यात पाहिलं गेलं तर श्रीकृष्ण दिवा आणि गावदेवी तलवली यांच्यामध्ये जो सामना झाला त्यामध्ये एक आपल्या संघाला दमदार मजल मारून दिले. किशोर मडवी याला 500 रुपयाचं पारितोषिक ऐरोली गावचा सूर्यकांत मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं आहे. खूप खूप अभिनंदन किशोर मडवी श्रीकृष्ण दिवा संघ. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू तेज तर्रार गोलंदाज रफ्तार राजा ज्याला म्हटलं जातं तोच गोलंदाजीसाठी येताना दिसत आहे. गंगाधर इंगोले राईट हँड ओव्हर द विकेट मारा करत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक 4 षटकांचा हा सामना. गंगाधर इंगोले राईट हँड ओव्हर द विकेट. हा उंची उडवला चेंडू मात्र तशाच प्रकारे प्रहार केला जातोय. चेंडू जातोय पॉईंट बाउंड्रीच्या दिशेत आणि चेंडूचं दणदण करीत जातोय सीमा रेषेपार चौकार. 4 धावेने संघाचं खातं उघडलं जाते. तेज तर्रार गोलंदाज गंगाधर इंगोले अष्टपैलू सातत्याने कामगिरी पार पाडताना पाहिलं गेलं. तोच गोलंदाज मात्र उंची दिला चेंडू आणि हेरला गेला आणि फलंदाज कुणाल पाटील यांच्या बॅटमधून निघाला गेला हा चौकार. पहिल्या सामन्यात पाहिलं गेलं तर जय गणेश सारसोले व रामतनू तुर्भे यांच्यामध्ये जो सामना झाला त्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली गेली कुणालच्या माध्यमातून. त्यांनी तब्बल 46 धावा कुठून काढल्या होता. अर्धशतक म्हटलं 4 धावांनी हुकलं होतं. तोच मात्र आता नेटाने फलंदाजी करताना दिसतोय. पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रतिहल्ला केला जातोय आणि बचावाचा ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो. साधन म्हटलं गेलं तर प्रतिहल्ला हेच साधन असतं आणि प्रतिहल्ला केला जाते. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला जाते. 4 धावेने धावसंख्या खातं उघडलं जाते. 3/4 अशी धावसंख्या. 4 षटकांचा सामना असेल. हा मात्र मधल्या चेंडू हवेत झेल आणि कव्हरच्या दिशेत मात्र झेल उठतोय आणि झेल टिपला जातोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक मयूर यांच्या हातात चेंडू सोपवते आणि कुणाल सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 46 धावाची भरीव कामगिरी केली तो मात्र तंबूच्या आशेला जाताना दिसतोय.
मोठा धक्का म्हणावा लागेल जय गणेश सारसोले संघाला. एक गडी बाद 4. दुसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर मात्र कमबॅक केलं जातंय आणि पहिला गडीच्या कुणालला तंबूच्या आशयाला धरलं जातंय. एक गडी बाद 4 अशी लढखडती सुरुवात म्हणावी लागेल. गंगाधर इंगोले वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना पहिल्या पॉवर प्लेचं षटक एकमेव षटक असेल, कारण हा दुसऱ्या फेरीतला हा सामना आणि ग्रँड फिनालेचा दिवस. ग्रँड फिनालेच्या दिवसात आज आत्तापर्यंत याच्यानंतर होणारा सामना किरण स्मृती घनसोली व नवसाती दिवा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, उपस्थित असेल तर आमच्या टॉस्का बॉस मंचावर यायचं आहे. किरण स्मृती संघ इथं उपस्थित आहे. नवसाती दिवा संघ जर असेल तर त्यांच्या कर्णधारांनी इथं व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. व तलोली गावचे उद्योजक आणि क्रिकेटसाठी भरभरून जे सहकार्य केलं जातं, मोलाचं सहकार्य केलं जातं, तेच प्रेमनाथ पाटील तलोली गावचे जर कुठं असतील तर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हवेत उडालेला जेल, परंतु क्षेत्ररक्षक दूर असल्याने चेंडू पडतोय नो मॅन्स लँडमध्ये. एक धाव पण पूर्ण केली जाते, खातं उघडलं जातं एका धावेने, ते गणेश यांच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती मात्र 5च्या घरात. चांगले जखडून ठेवलं जातंय. जिथं पॉवर प्लेचं षटक असं तिथं हाणामारी केली जाते, त्या षटकात मात्र गंगाधर इंगोले अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि तिथं मात्र जखडून ठेवलं जाते जय गणेश सारसोले संघाला फलंदाजांना. तर कर्णधारांनी जिंकलेली नाणेफेक आणि त्याचा मात्र योग्य निर्णय यशस्वी होताना दिसते पहिल्या षटकापर्यंत. आता मात्र आखो टप्प्याचा चेंडू उडवून दिला, परंतु चेंडू टप्पेज घेतोय आणि जातोय स्केअरलेगच्या दिशेत आणि चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते 5 चेंडूनंतर धावसंख्या 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या. तर स्वयंसेवकांना किंवा प्रेक्षक मायबाप आहेत त्यांना विनंती असेल, चेंडू जर गेला असेल तर नक्कीच सहकार्य करा आणि चेंडू आणून द्यायची विनंती आहे सर्व प्रेक्षकांना सुद्धा, कारण थोडासा उशीर होते. आज ग्रँड फिनालेचा दिवस आहे. तब्बल 2 सामने जास्त असतील, कारण पहिल्या दिवसाचा खेळ पाहायला गेला तर पहिल्या दिवसात गजानन तुर्बे हा संघ ट्रँग्युलरमध्ये पोचणारा पहिला संघ ठरला गेला व कालचा विचार केला तर जय सानपाडा हा संघ ट्रँग्युलरमध्ये पोचणारा दुसरा संघ. आणि आजच्या दिवसात पाहिलं गेलं तर दुपारच्या सत्रातील दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे श्रीकृष्ण दिवा विरुद्ध रामतनू, माफ करा, जय गणेश सारसोले यांच्यामध्ये. गंगाधर इंगोले पुन्हा एकदा. हा मात्र आखो टप्प्याचा चेंडू धाडला जातोय, चेंडू मारला जातोय मिड विकेटच्या दिशेत. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू काय क्षेत्ररक्षकाला गावसत नाही आणि चेंडू जातोय दणदणकारी सीमारेषे पार. चौकार. पहिलं षटक संपतंय पॉवर प्लेचं. त्या षटकामध्ये धावा फलकावर लागल्या जातात त्या. 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या. आता मात्र नक्कीच आत्मविश्वास हा उंचावा लागेल, तो जय गणेश सारसोले संघाला फलंदाजी करावी लागेल. जरा पंचांना सुद्धा विनंती असेल, वेगवान खेळ करायचा आहे. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकानंतर फलकावर धावा लागल्या गेल्या त्या मात्र 1 गडी बाद 10. मित्रांनो, यश हे शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपवणार नसतं. महत्त्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास. असाच जय गणेश सारसोले संघाला आपला आत्मविश्वास उंचवावा लागेल. आणि श्रीकृष्ण दिवा संघाच्या बद्दल बोलायचं झालं, चांगलाच फलंदाजाचा भरणा, एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला तो संघ ज्यांनी प्रकाश मडवी यांच्या माध्यमातून हा संघ बांधला गेला आणि अथक 10 वर्ष टॉप 10मध्ये सातत्यानं क्रिकेट आपला दर्जा उंचावत क्रिकेटचा खेळ टॉप 10मध्ये हा राहणारा तोच नवी मुंबईचा दादा संघ श्रीकृष्ण दिवा संघ. मधल्या स्टोरचे चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि स्वतः गोलंदाज मात्र फॉलोथ्रूमध्ये अडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळताना मात्र थोडीशी रणनीती अवलंबली जाते आणि त्यामध्ये गोलंदाज आणला जातोय तो अनिकेत पाटील. हा मात्र डाव्या स्टीवरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू बॅटची एज लागून जातोय तो डी मध्ये. धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकली जाते. अतिशय टिचून गोलंदाजी वास्तविक पाहिलं गेलं तर अनिकेत पाटीलच्या बाबतीत म्हणावं लागेल तर यॉर्कर लाईन जे ब्रह्मास्त्र वापरलं जातं सातत्याने, त्याच टप्प्यावर गोलंदाजी करण्यास मशहूर आहे तोच अनिकेत पाटील. गोलंदाजी राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय गणेश. हा मात्र जोरकस मारला फटका. हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक नितीन
झेल होणार का आणि कर्णधाराच्या हातून झेल सुटणं नाही आणि अशा प्रकारे गणेशसारखा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जात आहे. मग कधी म्हटलं तरी गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो त्याला यशस्वी होण्यासाठी मात्र पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा तेवढाच महत्त्वाचा असतो. तशाच प्रकारचा दर्जा मात्र दाखवला जातोय तो श्रीकृष्ण दिवा संघाच्या मधून. अचूक टप्प्याची गोलंदाजी, त्यानंतर अचूक असं वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि दुसरा मात्र गडी तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय तो गणेशांच्या माध्यमातून. आता मात्र फलंदाजीसाठी जातात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं गेलं तो सातत्याने बघितलं. कुशल सारसोळे संघाकडून खेळताना आपण पाहिलं गेलं. तेच उदय तांडेल यांचे सुपुत्र विराज उदय तांडेल मैदानात जाताना अष्टपैलू कामगिरी सातत्याने नवी मुंबई क्रिकेट नव्हे तर रायगड क्रिकेटमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं गेलं आणि मात्र स्ट्राईकला असलेले मिथून आणि की त्यांच्या गोलंदाजीला तोंड देतील. मधल्या यष्टीचा चेंडू जोरकस मारला जातोय, चेंडू जातोय तो लॉंगांच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षकाचं अप्रतिम क्षेत्ररक्षण होतंय, फेकी होते. तत्पूर्वी मात्र मिथून यांच्या बॅटमधून निघालेली ही एक धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. 1 षटक व 4 चेंडू टाकून पूर्ण होतात आणि धावसंख्या फलकावर लागली जाते ती 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या. श्रीकृष्ण संघाबद्दल विचार केला गेला तर श्रीकृष्ण संघासमोर तुम्हाला कमीत कमी 4 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान उभं ठेवावं लागेल, तसं फाईट होईल. अन्यथा मात्र त्यांच्यामध्ये किशोर पाटील चांगल्या फॉर्मात आलेला दिसतोय आणि गंगाधर इंगोले सारखा मोठा फलंदाज त्याचा अष्टपैलू कामगिरी सातत्याने करताना पाहिलं गेलं. त्यानंतर अनिकेत पाटील असेल, जयेंद्र मडवी असेल, असे मोठमोठे खेळाडू त्या संघात सातत्याने आपण पाहिले गेले. तर सामन्याकडे वळतोय आणि अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी मगाशी सांगितल्याप्रमाणे मात्र आताचा चेंडू अवांतर घोषित केला जातोय. 1 षटक 4 चेंडू धावसंख्या फलकावर लागली जाते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र बॅटची कड घेतोय, बॅटच्या पट्ट्यातमध्ये येत नाही आणि चेंडू जाते स्क्वेअरलेगच्या वाईडिश स्क्वेअरलेगच्या दिशेत. तिथं मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. खराब चेंडू होता परंतु त्या चेंडूचा मात्र समाचार घेता आला नाही. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला तर सातत्याने पाहिलं गेलं तर आपण जेव्हा ताकद लावली जाते तेव्हा टायमिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. कधीकधी जर ताकद न लावता टायमिंग केली तर मात्र चेंडू बाहेर जाण्याची शक्यता जास्त असते. आता मात्र चेंडू मिडविकेटच्या दिशेत तत्पूर्वी एक धाव पण पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र 2 षटकं टाकून पूर्ण होतात आणि 2 षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या. दोन गडी बाद 15 अशी धावसंख्या. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल ती अनिकेतची. मगाशी म्हटलं यॉर्कर स्पेशालिस्ट म्हटलं जातं श्रीकृष्ण दिवा संघाचा. अशाच प्रकारची टिचून गोलंदाजी केली आणि ह्या षटकामध्ये धावा दिल्या फक्त त्या 5 धावा दिल्या. अचूक टप्प्याची गोलंदाजी. तर नवीन गोलंदाजीसाठी येताना कर्णधार भार सोपवला जातोय तो मात्र मोहनराव यांच्या खांद्यावर भार दिला जातोय. तर पाहिलं गेलं तर जुगावच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ दी बेस्ट बॉलर अशी जो किताब पटकावला तो अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर एका षटकामध्ये तब्बल 5 फलंदाज बाद करण्याचा कारनामा ज्या गोलंदाजाने केला तो गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक पॉईंटच्या दिशेत, कव्हर पॉईंटच्या दिशेत आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत असलेले ते 3 क्षेत्ररक्षक. त्यानंतर मात्र मिड विकेटच्या दिशेत असलेला तो क्षेत्ररक्षक आणि दूरवर पांगलेलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ आणि कव्हरच्या बॉन्ड सीमालगत असलेला तो क्षेत्ररक्षक. आता मात्र गोलंदाजीसाठी लेफ्ट हँड राऊंड द विकेट मारा करतील तो फलंदाज मिथून यांच्यासाठी. हा मात्र अचूक टप्प्याच्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते ते मोहनराव. काम मगाशी म्हटलं एका टिचून ज्यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली, का माझ्यावर विश्वास दाखवला तो मात्र विश्वास प्रूव्ह करताना दिसतोय. तो कर्णधारांचा दिलेला विश्वास तो मात्र पुरेपूर यशस्वीपणे पार पडताना दिसतोय तो मात्र मोहनराव. हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारला जातोय, चेंडू जातोय लॉंगऑफच्या दिशेत. तिथं मात्र अनिकेत पाटील क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते ती मिथून यांच्या माध्यमातून. पहा किती टिचून गोलंदाजी केली, अचूक टप्प्याची गोलंदाजी. मगाशी जसं म्हटलं यॉर्कर स्पेशलिस्ट तशाच प्रकारची गोलंदाजी केली. आता पण पाहिलं गेलं
तर मोहनराव तशाच पद्धतीची गोलंदाजी जसा पाहिलं गेलं तर जसा लसित मलिंग आडव्या क्रॉस हँडने जशी गोलंदाजी करते तशाच प्रकारची गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि यॉर्कर लाईनला गोलंदाजी केली जाते ती मोहनराव यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विराज यांच्यासाठी फुलटॉस मध्ये चेंडू होता, चेंडू ढकललाय, चेंडू जातोय कवरच्या दिशेत धाव सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रकाश मडवी यांच्या माध्यमातून आणि चेंडू डॉट बॉलची सांगता होते. जखडून ठेवलं जातं पहिलं षटक तर 10 धावांचं षटक होतं. त्यानंतर मात्र श्रीकृष्ण दिवा संघाचं कमबॅक केलं जातंय आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या गेल्या. आताचं षटक हाताळताना मोहनराव आत्तापर्यंत फक्त 1 धाव मोजली गेली. हा मधल्या एस्टरचा चेंडू, आता मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये येतोय, टप्पा चुकला. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही विराज तांडेल याच्या सारख्या फलंदाजाला करू शकत नाही तर तुम्हाला नक्कीच त्याचा भुर्दंड पडेल आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. अशा प्रकारची हाणामारी केली जाते, प्रत्युत्तर दिलं जाते, ते धावसंख्या 6ने पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 22च्या घरात. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धत चेंडू होता, चेंडू ढकलला जाते, चेंडू जाते स्क्वेअरलेगच्या दिशेत, तिथं मात्र क्षेत्ररक्षक दूर असल्याने 1 धाव पण पूर्ण केली जाते आणि एकाच धावावर समाधान. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय केलं जातंय आणि मात्र एका धावेवर समाधान मानावं लागते. विराज तांडेलचं जखडून ठेवलं जातंय. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकातील मात्र 5 चेंडू टाकून पूर्ण होतात. आत्तापर्यंत ह्या षटकामध्ये फक्त 8 धावा मोजल्या गेल्यात. एक षटकार आणि 2 सिंगल आणि 2 डॉट अशा प्रकारे 5 चेंडूमध्ये 8 धावा मोजल्या गेल्या त्या मोहनराव यांच्या गोलंदाजीत. तर मिथून स्ट्राईकला मोहनराव यांच्या गोलंदाजीचा हा मात्र आडव्या पद्धतीने टाकला जातोय आणि ब्रह्मास्त्र वापरलं जातं. यॉर्कर लाईनची गोलंदाजी केली जाते आणि मात्र साप मधली यष्टी उखाडली जाते आणि साप त्रिफळाचेत केलं जाते ते मिथून यांनी 8 धावा फटकावल्या गेल्या. पाहिलं गेलं तर या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये तकीच तुम्हाला हाणामारी प्रहार करावा लागतो आणि बचावाचं तंत्र मानलं गेलं तर प्रतिहल्ला, परंतु प्रतिहल्ला करता करता मात्र डॉट बॉलची सांगता झाली आणि अशा प्रकारे मात्र तिसरा गडी बाद झाला तो जय गणेश सारसोळे संघाचा. 3 गडी बाद 23 अशी धावसंख्या. पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये 10 धावा गेल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये गंगाधर इंगोले यांना 10 धावा फटकावल्यानंतर कमबॅक करेल का असं वाटलं होतं, परंतु केलेली ती टिचून गोलंदाजी आणि बहारदार नमुना आपल्याला पाहायला मिळाला आणि कर्णधारांनी जो बदल केला गोलंदाजीमध्ये गोलंदाजीच्या क्रमामध्ये जो बदल केला त्याच्यामध्ये मात्र त्याच्यामध्ये यशस्वीरित्या आपला निर्णय पार पाडताना दिला. आणि क्रिकेटमध्ये नशिबाची साथ ही किती महत्त्वाची असते. तर 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या फलकावर लागली गेली ती 3 गडी बाद 23. आपण षटकांचा विचार करतो तो पहिल्या षटकामध्ये मात्र 10 धावा फटकावल्या गेल्या. त्यानंतर मात्र श्रीकृष्ण दिवा संघाची गोलंदाजीची मात्र कौतुक कराल तेवढं चांगलं कमीच आहे, कारण दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत पाटील यांनी फक्त 5 धावा दिल्या गेल्या व तिसरं षटक हाताळलं गेलं. त्यामध्ये मोहनरावचं 1 चेंडू व्यतिरिक्त मात्र धावा मोजल्या गेल्या त्या फक्त 8 धावा देऊन 1 फलंदाजाला बाद करवलं. अशा प्रकारे 3 षटकामध्ये 23 धावा फलकावर लागल्या. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक असेल, या डावातील शेवटचे 6 चेंडू असतील. तर विनंती असेल नवसाती दिवा संघाचा संघनायक जर आला असेल आहेत तर दोन्ही पण इथं संघनायक उपस्थित आहेत. नाणेफेकीचा ही इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तत्पूर्वी मयूरवाणी 6 चेंडू शिल्लक, मधल्या यष्टीचा चेंडू जोरकस मारला जाते, चेंडू जाते लॉंग ऑफच्या दिशेत, तिथं थोडंसं फंबलिंग होते, 1 धाव पण पूर्ण केली जाते आणि एका धावेचं मात्र रूपांतर केलं जातं दुहेरीमध्ये. धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती मात्र 25च्या घरात. 5 चेंडू शिल्लक आणि विराजसारखा मोठा मातब्बर फलंदाज तिथं सातत्याने आपण मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून येताना पाहिलं. तोच फलंदाज मात्र मैदानात असा कितपत प्रहार करणार, कितपत प्रतिहल्ला करणार. आणि मयूरवाणीसारखा मागच्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर मयूरवाणी अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्या
लाशीवर टाकली मग अशी. हा मात्र टप्पा चुकला आणि तिथं मात्र चूक केली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार आणि 4 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले. प्रति हल्ला केला जातोय मयूरवाणी यांच्या गोलंदाजीवर, कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर त्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर 12 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद केलं होतं. तोच मयूरबाजीसाठी येताना दिसतोय. मात्र आता मात्र प्रतिहल्ला केला जातोय आणि त्याच्यावर मात्र पहिल्या चेंडूवर दुहेरी धावा काढल्यानंतर मात्र ह्या ज्या चेंडूवर मात्र चौकार लगावला जातोय आणि 4 धावेने धावसंख्या 29 धावसंख्येवर पोहोचली जाते. शेवटचे 4 चेंडू असतील. स्लॉगरचं षटक, नेहमीच क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं स्लॉगरचं षटक असतं तेच एक प्रेशर असतं दोन्ही फलंदाजावर आणि गोलंदाजावर, तो तेवढाच प्रेशर असतो आणि तेच मात्र 4 चेंडूमध्ये काय घडणार काय बिघडणार. मयूरवाणी गोलंदाजीसाठी राईट हँड उर्ध्व विकेट मारत आहेत विराज तांडेल यांच्यासाठी. विराज उदय तांडेल याच्यासाठी, ज्यांच्या वडिलांनी क्रिकेट विश्वात नवी मुंबई क्रिकेट विश्वात घनसोली विरुद्ध नवसाती दिवा व नाणेफेकीचा कॉल लागला गेला तो तसेच अतिथी देवो भव प्रेमनाथ पाटील, सन्माननीय प्रेमनाथ पाटील यांचा ह्या स्पर्धेच्या माझ्या लिजंड्स ट्रॉफीमध्ये मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन विशाल कॅप्टन कुल विशाल मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. लिजंड ट्रॉफीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज ग्रँड फिनालेचा दिवस पाहिलं गेलं, जोडले गेले सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं तसेच या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते जे घनसोली 11 संघाबरोबर जे ज्यांनी आपलं योगदान दिलं गेलं त्या सर्वांना लिजंड्स खेळाडूंना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते मानवंदना. आणि ह्या स्पर्धेचं पाहिलं गेलं तर तिसऱ्या वर्षात पदार्पणात ही मात्र स्पर्धा जाते, उंच शिखराला नेली जाते. तर जाऊया आजच्या ग्रँड फिनालच्या शेवटच्या दिवसात दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे श्रीकृष्ण दिवा विरुद्ध जय गणेश सारसोले. तर 33 धावांचं आव्हान सामोरे उभं ठेवून मात्र उतरला गेलाय तो श्रीकृष्ण दिवा संघाचा सलामीची जोडी मैदानात जाते आणि किशोर मडवी आणि गंगाधर इंगोले स्ट्राईकला जातोय. गंगाधर इंगोले व नॉन स्ट्राईकला किशोर मडवी, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर 50 धावांची भरभरून कामगिरी पाहिली गेली होती. त्यामध्ये 6 षटकार आणि 3 चौकार असा दमदार चौफेर फटकेबाजी केली आणि बऱ्याच कालावधीनंतर मात्र चांगल्या फॉर्मात येताना आपल्याला किशोर मडवी पाहिलं गेलं आणि 50 धावा फटकावल्या गेल्या. खूप खूप अभिनंदन. त्या 50 धावांसाठी सूर्यकांत मडवी ऐरोली गाव उर्फ बाला यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर जाऊया सामन्याकडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय, अनुभवाने गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली जय गणेश सारसोलेकडून. मिथून डावखुरी हाताचा गोलंदाज येतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन. हा मात्र मधल्या एष्टीवरचा चेंडू जोरकस मारला जातोय आणि चेंडू जातोय लॉंगन बाउंड्रीच्या डोक्यावरून. अशा प्रकारची गोलंदाजी करणं नाही. जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर मात्र गंगाधर इंगोले सारखा फलंदाज हा सोडणार नाही, कारण व्यावसायिक कांगा लीगपासून व्यावसायिक क्रिकेटचे धडे घेतले गेले. टेनिस क्रिकेटपासून लेदर बॉल ज्यांनी खेळला त्याच्यासाठी गोलंदाजी तुम्हाला नक्कीच अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. आणि सातत्याने पाहिलं गेलं तर सलामीला येऊन चौफेर फटकेबाजी करताना आपण सातत्याने त्यांना पाहिलं गेलं. पहा, मी का म्हटलं चौफेर फटकेबाजी. पहिला फटका होता तो लॉंगनच्या दिशेत आणि दुसरा फटका आता मारला जातोय तो वायडिश स्क्वेअर लेगच्या दिशेत. अशा प्रकारे हा चौकार जातोय आणि 2 चेंडूनंतर फलकावर धावा लागल्या जातात, त्या मात्र 10 धावा. जिंकण्यासाठी 33 धावांचा पाठलाग करताना
तर मात्र 2 चेंडूवर प्रहार केला जातो. घणाघाती प्रहार का पाहायला मिळतोय तो गंगाधर इंगोले यांच्या आता मात्र फुलटॉस चेंडू घुटना टेक आणि तमाशा देख. तशाच प्रकारे जशा जशा दिशेने चेंडू होतो तशा दिशेने मात्र धाडला जातोय चेंडू. सीमारेषे पार षटकार गंगाधर इंगोलेबद्दल चौफेर कांगालीग ज्यांच्या माध्यमातून खेळली जाते तोच फलंदाज मात्र तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी त्याला करणं नाही. कारण पाहिलं गेलं तर चौफेर फटकेबाजी करण्यात निपुण असलेला तो माहीर असलेला तोच फलंदाज मात्र गंगाधर इंगोले फलंदाजी करताना दिसतोय. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. 3 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 16 धावा. आत्ता मात्र 17 धावांची आवश्यकता असेल. हा सामना 4 षटकांचा तर 3 चेंडू टाकून पूर्ण झालेत आणि 3 चेंडूमध्ये धावसंख्या फलकावर लागली गेली ती मात्र 16 धावा. 33 धावांचा पाठलाग करताना चांगला प्रतिहल्ला. बचावाचं तंत्र म्हटलं नेहमीच आपण पाहिलं गेलं तर बचावाचं तंत्र असतं ते आक्रमण आणि आक्रमण मात्र केलं जातं आहे. लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या गेल्या तर नेहमीच प्रेशर असतात. पण प्रेशर असं लो स्कोरिंग असल्यानंतर पहिल्यापासून जर हाणामारी केली तर मात्र लगेच पहिल्या षटकापासून जर हाणामारी केली तर लो स्कोर मॅच मात्र वन साईड व्हायला कधीच वेळ लागत नाही. तर पाहायला जातं आहे कमबॅक केलं जातं आहे. 3 चेंडू एक षटकार चौकार आणि षटकार लागल्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता होते. स्लोवर व्हेरिएशन पाहायला मिळालं गेलं तर मिथून यांच्या माध्यमातून 33 धावांचा पाठलाग करताना श्रीकृष्ण दिवासंघ हा मात्र डाव्या स्टेवरचा चेंडू होता परंतु नशिबाची साथ मात्र गंगाधर इंगोले यांच्या बाजूने लागत नाही आणि चेंडू जाते डिक्लेअर झोनमध्ये आणि 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते 17 धावा. चौफेरा जर फुल 360 डिग्री जर मैदान असतं तर हा फटका पाहिला गेलं तर अप्रतिम फटका होता आणि मात्र मॅच बॉल हा मैदानात येतोय तर मॅच बॉलने पुन्हा एकदा लगेचच मॅच सुरू करायची आहे. धावसंख्या फलकावर लागली गेली 17 तर 360 डिग्रीचं मैदान असतं तर हा ह्याचा नजाकत भरा फटका नसता. हा फुलटॉसमध्ये चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला जातो. व्हेरिएशन्स केलं जातं आहे आणि चेंडू मात्र डॉट बॉलची सांगता होते. थोडंसं फंबलिंग झालं परंतु सुरक्षित होते आणि डॉट बॉलची सांगता होते. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती बिनबाद 17 अशी धावसंख्या. राहिलेले 18 चेंडूच असतील आणि धावा फलकावर लागल्या धावा बाकी असतील त्या 16 धावा. 18 चेंडू 16 धावांचं समीकरण व ह्याच्यानंतर होणारा सामना किरण श्रुती घनसोली व नवसाती दिवा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला. आपला निर्णय कळवायचा आहे. नवसाती दिवा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं व फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय ते किरण स्मृती घनसोली संघाला. किरण स्मृती घनसोली संघाबद्दल बोलायचं झालं तर किरण स्मृती हा घरच्या मैदानावर आज आपल्याला खेळताना पाहायला मिळालं कारण ह्या मैदानाचा टप्पा न टप्पा नक्कीच त्यांना माहिती असेल. तर मात्र जाऊया सामन्याकडे. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी विराज तांडेल. फुलटॉस चेंडू टाकला गेला आहे. चेंडू हळूचपणे ढकलून दिला. चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेत. तिथं अप्रतिम क्षेत्ररक्षण थोडंसं फंबलिंग होतंय. एकदा होती तेकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते ती मात्र किशोर मडवी आणि गंगाधर इंगोले एकेरीचे दुहेरी रूपांतर करणं क्षेत्ररक्षावर प्रेशर टाकला जातोय आणि अशा प्रकारे मात्र एकेरीचं दुहेरी धावमध्ये रूपांतर केलं जातं. बॅटची कट घेऊन जाते. चेंडू जातोय डीमध्ये. तिथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं या स्लिपच्या माध्यमातून आणि एका धावावर मात्र समाधान मानावं लागते ते किशोर मडवी यांना. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती मात्र 20च्या घरात. आता मात्र आवश्यकता असेल ती 13 धावांची आवश्यकता असेल.
पुन्हा एकदा विराज दांडेल फुलटॉस पद्धतीचे चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय डाव्या एष्टीच्या खूप बाहेर आणि पंचांना मात्र दंडित केलं जाते पंचांच्या माध्यमातून आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 21च्या घरात. आता मात्र 12 धावांची आवश्यकता असेल. चेंडू असतील 16 चेंडू आणि 12 धावा. तर विराज तांडेल गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गंगाधर इंगळे फुलटॉस पद्धतीचा चेंडू अतिशय अप्रतिम चेंडू मारला जाते. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत तर तिथं मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेत तिथं मात्र क्षेत्ररक्षक अडवलं जाते आणि एका धावेने मात्र समाधान मानावं जाते ते गंगाधर इंगोलेंना. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 22 धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 23 धावा. आता मात्र 10 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विराज तांडेल राईट हँड विकेट मारा करतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू परंतु फलंदाजाच्या माध्यमातून हेरला जातोय गंगाधर इंगोलेसाठी. तरी पाहिलं स्लोवर वन चेंडू आहे आणि मात्र घणाघाती प्रहार केला जातोय. हल्ला चढवला जातोय विराज तांडेल यांच्या गोलंदाजीवर आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 29च्या घरात. आता मात्र प्रतिहल्ला केला जातोय आणि लवकरात लवकर मॅच संपवायचा प्रयत्न असेल श्रीकृष्ण दिवा संघाचा. कारण आजचं पाहिलं गेलं तर सकाळच्या 17 सलामीचा सामना खेळला त्याच्यामध्ये तब्बल 70पेक्षा जास्त धावा पटकावल्या गेल्या होत्या. आता सुद्धा अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि तसंच अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. हा मात्र डाव्या एष्टीचा बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित केला जातोय. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 30च्या घरात. 13 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. 13 चेंडू 3 धावा. काय घडणार काय बिघडणार. विराज तांडेल हा मधल्या चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटची कट घेऊन स्लिपमध्ये जाते परंतु तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण केली जाते. ती मात्र गंगाधर इंगोले यांच्या माध्यमातून. लेग बाईटचा इशारा येतोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 31च्या घरात. आता मात्र निर्णायक विजयासाठी मात्र 2 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 2 धावा. सलामीची जोडी मॅच संपवणार का व विनंती असेल लगेचच नवसाती दिवा संघ आपण तयार राहायचं आहे. आज ग्रँड फायनलचा दिवस आणि आजच्या दिवसात पाहिलं गेलं तर 2 सामने अधिक खेळवायला लागणार आहेत. तर त्याच्यासाठी लगेचच तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि हा मात्र डाव्या स्टिकचा चेंडू जोरकस मारला जातो. चेंडू जातो कव्हरच्या दिशेत मिड विकेटच्या दिशेत. तिथं मात्र आडवेपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते. गोलंदाजीसाठी येते कुणाल. आता मात्र 11 चेंडू आणि 1 धाव. निर्णायक आता मात्र धावांची बरोबरी राखली जाते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि किशोर मडवींना अशी गोलंदाजी करणं नाही आणि चेंडू धाडला जाते पॉईंट बाउंड्रीच्या दिशेत 4 धावेने. धावसंख्या मात्र बिनगडीबाद 36 अशी धावसंख्या पटकावली जाते. ते श्रीकृष्ण दिवा संघाचे प्री क्वार्टर फायनलला प्रवेश केल्याबद्दल श्रीकृष्ण दिवा संघाचं अभिनंदन असेल व तसेच जय गणेश सारसोले संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तर विनंती असेल दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर एक शिस्त लावली गेली आणि त्या शिस्तीचं काटेकोर पालन तथक 3 दिवस सर्व संघांनी पाळलं गेलं. तुम्ही जिंका विजयी व्हा किंवा पराभूत व्हा परंतु आपल्या ज्या संघासमोर आपण खेळलो गेलो त्यांच्याशी आपण हँडशेक